एक मोठी बातमी समोर येते। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या आता तारखा जाहीर झाल्या असून यंदा मात्र या विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करावी लागणार नाहीये, कारण यंदाच्या परीक्षा या फक्त क्षमताधिष्ठित प्रश्नांवरच घेतल्या जाणार आहेत। विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं 3री ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केलाय। तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून त्यावर 3 जून पर्यंत हरकती मागवल्या असून आता तो आराखडा अंतिम करण्यात आलेला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला जातोय। सुरुवातीला 9वी ते 11वी आणि यानंतर 10वी 12वी साठीही तो लागू करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हानं पेलण्यासाठी मानवी मूल्य, जीवन कौशल्य आणि नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिलं जाणार आहे। 3री ते 12वी पर्यंतच्या परीक्षा 2 सत्रात होतील। नवीन आराखड्यात आरोग्य, कला, व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आलाय। पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानवृद्धी हा त्यामागचा हेतू। इयत्ता 3री पासून व्यावसायिक शिक्षण, 3री ते 8वी साठी व्यावसायिक कौशल्य आणि 9वी पासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय केली जाणार आहे। व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असं नाविन्यपूर्ण विषय असतील। आगामी शैक्षणिक वर्षांपासून तो आराखडा 10वी 12वी सोडून इतर वर्गांसाठी लागू होईल। यानंतर नवीन आराखड्यानुसार 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलेल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना दिलेली आहे। बोर्ड परीक्षेत आता क्षमताधिष्ठित प्रश्न असणार आहेत। आगामी बोर्ड परीक्षा 10 दिवस अगोदर असणार आहे। हरकतींवरील निपटारा झाल्यावर अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलंय।